पाकिस्तान भेटीवरनं परत आल्यानंतर 2015 मध्ये श्रीलंकेमध्ये जाण्याची संधी मिळाली. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की श्रीलंका म्हटलं की आपल्याला LTTE लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलाम हे त्याच्या सोबतीनेच आठवतं. प्रचंड काळ म्हणजे दीर्घकाळ संघर्ष चालू असलेला देश. यादवी युद्ध किती काळ चाललं असेल तर तब्बल 26 वर्ष. एखाद्या देशामध्ये तब्बल 26 वर्ष यादवी युद्ध सुरू राहणं किती भयंकर गोष्ट असेल बघा. आणि आपला दुरून का होईना भारताचा शांतीसेनेच्या निमित्तानं या सगळ्याशी संबंध होता. हे यादवी युद्ध तुम्हाला आठवत असेल त्या बातम्या की प्रभाकरनला मारलं आणि त्याच्यानंतर एक ठाणी LTTEची उद्ध्वस्त करत पूर्णपणे LTTEला संपवलं. ते वर्ष होतं 2009. 2009 मध्ये ही यादवी पूर्णपणे संपली असं जाहीर करण्यात आलं. आता जेव्हा एखाद्या देशामधली इतका दीर्घकाळ चालणारी सुरू असलेली यादवी संपते तेव्हा काही दुसऱ्या दिवसापासून आता यादवी संपली, आज सगळं सुरळीत सुरू होईल असं नसतं. तो देश परत एकदा सुरळीत सुरू होण्यासाठी, त्याचे रोजचे व्यवहार नियमित सुरू होण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. बाहेरून त्याला आर्थिक मदतीची गरज असते. असं सगळी ती एक प्रक्रिया, शांततेची प्रक्रिया सुरू होती आणि ती प्रक्रिया एक 8-10 वर्ष सुरू राहते. तशा त्या प्रक्रियेमध्ये श्रीलंकेने एक विमेन्स पीस मिशन घेतलं होतं तिथल्या सामाजिक संस्थांनी. आणि या विमेन्स पीस मिशनमध्ये SAHR म्हणजे साऊथ एशियन्स फॉर ह्युमन राईट्स नावाची जी संस्था आहे, जी साऊथ एशिया म्हणजे जे 7 देश आहेत साऊथ एशियामधले त्यांच्यातल्या लोकांनी तयार केलेली ती संस्था आहे. त्यांनी ही काँग्रेस घेतली होती आणि त्यांनी 7 देशातल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना बोलावलं होतं. पत्रकारितेमधनं भारतातनं मला बोलावलेलं होतं आणि तिथं जायची संधी मिळाली. हे एक फार मोठी गोष्ट होती कारण इतका मोठा संघर्ष नुकताच झालेला आहे. आत्तासारखा तेव्हा अजून श्रीलंका काय म्हणतो आपण पर्यटन क्षेत्र म्हणून पुढे यायचा होता. नुकतंच ते संपलेलं होतं सगळं. आणि असा तो एक उद्ध्वस्त राखेतून पुन्हा एकदा जन्म घेणारा देश बघायला मिळणार होता, माणसांना भेटायला मिळणार होतं आणि अगदीच चांगली संधी म्हणून मी त्याच्याकडे बघत होते. ते सगळी यादवी इतकी भयंकर होती. त्याचा एक काय म्हणतो आपण किती त्याचं लक्षात यावं म्हणून थोड्या आकडेवारी सांगते मी की सगळ्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये जवळजवळ 1 लाख माणसं मेली या यादवीमध्ये. नंतर जवळजवळ तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी माणसं इंटरनल डिस्प्लेसमेंट ज्याला आपण म्हणतो की एका श्रीलंकेतल्याच श्रीलंकेमध्ये पण एका गावातनं दुसऱ्या गावात जाऊन त्यांना राहावं लागलं. आणि जवळजवळ तेवढीच माणसं ही त्याच्यापेक्षा जास्त 1,20,000 माणसं इतर देशामध्ये जाऊन त्यांना स्थायिक व्हायला लागलं. हे सगळं घडत असताना अजून एक भयंकर गोष्ट घडत होती आणि ती म्हणजे माणसं मरतात तेव्हा त्यांचा काहीतरी मृतदेह सापडतो, त्याचे काहीतरी अवशेष सापडतात आणि मग तो माणूस मृत झाला असं आपण गृहीत धरतो किंवा असं ठरतं. ते वेगवेगळ्या प्रकारे असेल, कुणी मारलेलं असेल किंवा तो युद्धात तथाकथित युद्धात तो मारला गेला असेल. पण अशी काही श्रीलंकेमध्ये माणसं होती ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, ती माणसं चक्क हरवली होती आणि हरवली म्हणजे ती घराच्या बाहेर गेली आणि कधी परत आलीच नाहीत अशा प्रकारे हरवली होती. आणि ही संख्या जेव्हा 1-2 असते तेव्हा ठीक आहे किंवा 100-1 असते तरी ठीक आहे. तब्बल 20,000 माणसं श्रीलंकेमधली आम्ही गेलो तेव्हा त्यांचा काही अतापताच नव्हता, थांगपत्ताच नव्हता. ही माणसं गेली कुठे हा प्रश्न होता आणि हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय त्यावेळी होता. त्या विमेन्स पीस मिशन मध्ये आमच्याशी पहिल्यांदा का थोडी माहिती दिली गेली आम्हाला आणि नंतर आम्ही ज्या 7 देशांच्या प्रतिनिधी होतो त्यांना आम्हाला 2 गटामध्ये विभागलं गेलं. हे तुम्हाला माहिती असेल ज्यांना श्रीलंकेबद्दल अगदी बेसिक माहिती आहे. श्रीलंकेमध्ये सिंहली हा एक वंश आहे आणि दुसरे तमिळ आहेत. त्याच्यात आणखीन परत हे पण आहे सगळं, परत धार्मिक पण गोष्टी आहेत. म्हणजे तिथे बौद्ध धर्मीय लोक आहेत ज्यांचं जे सगळ्यात जास्त संख्येने आहेत, नंतर हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत. 4 धर्माची लोक तिथे राहतात. म्हणजे तिथे आणखीन गंमत बघा कसे, सिंहली बुद्ध,
सिंहली हिंदू, सिंहली ख्रिश्चन, सिंहली मुस्लिम. परत तमिळांच्यामध्ये पण तसं तमिळ हिंदू, तमिळ मुस्लिम, तमिळ ख्रिश्चन, तमिळ बौद्ध, असा सगळा गोंधळ आहे. आणि त्यांच्यात आपापसातला एक संघर्ष आणि हे सगळं ते एक वेगळी गोष्ट आहे. तो आपला विषय नाही आजचा. तर आम्ही जो भाग बघायचा आम्हाला होता आणि जिथे लोकांना भेटायचं होतं तो तमिळ बहुल भाग होता. आणि सगळे तुम्हाला माहिती आहे की भारताच्या बाजूला जे सगळं आहे तो म्हणजे श्रीलंकेचा उत्तर भाग. तो सगळा हे आपण बातम्यामधनं तेव्हा तुम्ही ऐकलेलं असेल. बट्टीकलोवा नावं हे अगदी आठवणीत असतील. त्रिंकोमाली, जाफना, ही सगळी नावं तेव्हा सतत आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलेली असतील. तर त्या भागामध्ये आम्हाला जायचं होतं. 2 भाग केले गेले. एक आमच्यातला गट हा वाउनिया नावाच्या भागामध्ये गेला आणि दुसरा जो गट होता आमचा तो त्रिंकोमाली नावाच्या भागामध्ये त्यांनी आम्हाला पाठवलं. आता त्रिंकोमाली हे आपण ऐकलेलं असतं. ती तमिळ बहुल भाग आहे. आणि त्रिंकोमालीला आम्ही पोहोचलो. तिथे एका चर्चमध्ये महिला आमची वाट बघत होत्या. आता हे चर्चमध्ये का तर त्या चर्चच्या मदतीनं एक तिथे सेंटर चालवलं जात होतं की ती सेंटर तिथे जे प्रॉब्लेम्स युद्धाच्या दरम्यान आले होते त्या युद्धाच्या दरम्यान प्रॉब्लेम्स आलेल्या सगळ्या लोकांना एकत्र करणं आणि त्यांना मदत करणं असं तिथून होत होतं. तर त्या महिला बराच वेळ अर्धा एक तास आमची वाट बघत होत्या. आम्हाला थोडासा उशीर झाला तिथे पोहोचायला. त्या सगळ्या एक 10-12 जणी होत्या आणि आमच्याबरोबर एक कुणीतरी एक भाषांतर करायला हवं होतं कारण त्यांना आमची इंग्लिश त्यांना कळत नव्हतं आणि त्यांची भाषा आम्हाला कळत नव्हती. तमिळ आणि सिंहलीमधनं त्या बोलत होत्या. तर नलिनी रत्नराजा म्हणून आमच्याबरोबर महिला होती आणि ती सगळं भाषांतर वगैरे आमची करत होती. तिथे ज्या भेटल्या महिला त्यातली एक होती, तिचं नाव होतं त्यागराजा परमेश्वरी. ही नावं पण इंटरेस्टिंग असतात ना, म्हणजे त्यांची अशी एक रिदम असतो त्यांच्या नावाला. म्हणजे नलिनीचं नाव होतं नलिनी रत्नराजा असं. तर ही त्यागराजा परमेश्वरी होती. ती 63 वर्षांची महिला होती आणि तिचा मुलगा कोलंबोमध्ये राहत होता. तर तिला वाटलं की कोलंबोमध्ये मुलगा आहे आणि आपण इथे सगळं युद्ध इथे चालू आहेत सगळे, त्यामुळे मुलाला काय होणार आहे. पण एक दिवस कोलंबोमधनं लोक आले, त्याला उचलून घेऊन गेले. तो तिथे ज्वेलरी शॉपमध्ये काम करायचा आणि तो मुलगा त्या बाईला 63 वर्षाच्या परत कधीच भेटला नाही. नंतर एक रामकृष्णन ललिता नावाची एक बाई होती, 54 वर्षांची बाई. 2 मुलं होती तिला आणि एक 19 वर्षाचा आणि एक 24 वर्षाचा. मुलं अगदी हातातोंडाशी आलेली, पुढे काहीतरी भविष्य घडवतील मुलं असं तिला वाटत होतं. आणि एक दिवस ती मुलं घरात असताना काहीतरी ही निवडत होती, धान्य वगैरे निवडत होती अंगणात बसून आणि अचानक एक गाडी थांबली. गाडीमधनं पांढऱ्या युनिफॉर्म मधली माणसं उतरली. त्यांनी काही न विचारता 2ही मुलांना उचललं आणि फरफटत नेलं आणि गाडीमध्ये टाकलं. त्या बाईला तो इतका प्रचंड मोठा धक्का होता की तिथल्या तिथं ती बाई बेशुद्ध पडली. गाडी जशी आली तशी गेली. शेजार पाजारचे लोक बघत होते. दिवसाढवळ्या घडलेलं ही गोष्ट. ती माणसं अनेकांनी पाहिलेली होती. ती होती श्रीलंका नेव्हीची माणसं, नौदलाची माणसं होती. ती युनिफॉर्म, पांढरा युनिफॉर्म हा नेव्हीचा युनिफॉर्म आहे आणि ती माणसं एरवी त्यांनी कॅम्पमध्ये आजूबाजूला बघितलेली पण होती. बोलायची कोणाचीच हिंमत नाही. ती बेशुद्ध पडलेली असतानाच कोणीतरी गाडीचा नंबर टिपून घेतला आणि तिच्या हातामध्ये तो सरकवला. ती शुद्धीवर आली तेव्हा पाहिलं की एक नंबर आहे गाडीचा आणि त्या गाडीतनं आपल्या मुलांना नेलंय हे तिला कळलं. त्याच्यानंतर खूप चौकशी केली तर हेच क्लिअरच झालं की गाडी नेव्हीची होती आणि मुलांना ती घेऊन गेले होते. मुलं सापडली नाहीतच. अनेक वर्षांनी एक फोन आला की तुमची मुलं आहेत आमच्याकडे आणि एवढे एवढे पैसे तुम्ही द्या. तेवढे पैसे दिलेत की आम्ही तुमची मुलं तुमच्या ताब्यात देऊ. शेवटी 2ही मुलं आहेत आणि पैसे हे काही मुलांपेक्षा मोठे असू शकत नाहीत असा विचार केला त्यांनी आणि पैसे कसे बसे उभे केले. ते पैसे घेऊन त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्या बाई गेल्या. तो कोणीतरी माणूस आला, त्यांनी ते पैसे घेतले आणि अमक्या अमक्या स्टेशनवर अमक्या अमक्या गाडीतनं तुमची मुलं उतरतील असं सांगितलं. ती बाई आणि तिचा नवरा मुलांची वाट बघत त्या स्टेशनवर त्या गाडीची वाट बघत थांबले. गाडी आली आणि गेली. त्यांची मुलं उतरली नाहीत आणि ती मुलं आम्ही भेटेपर्यंत त्यांना मिळालेली नव्हती. ती बाई तेव्हाही मुलांची वाट बघत होती. अशा अनेक कहाण्या, म्हणजे एक एक कहाणी अशी होती की प्रत्येक कहाणी ऐकताना अंगावर शहारे येत होते आणि डोळ्यात पाणी येत होतं.
एक सुशीला देवी नावाच्या बाई त्याच्यामध्ये होत्या. त्या सांगत होत्या की बसमधनं चालल्या होत्या त्या बट्टिकलोवावरनं त्रिंकोमालीला येत होत्या आणि बसमध्येच थांबवली. सगळ्यांना खाली उतरवलं एक 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 करीत आणि त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाचा पुकारा केला. त्याला बाजूला काढलं, प्रचंड मारहाण केली. की का मारतायत तेच सांगेनात, पण मारहाण केली आणि सरळ उचललं आणि ते घेऊन गेले. परत मुलगा मिळाला नाही. एक केशव कन्हाई नावाच्या बाई होत्या. त्या शेतकरी होत्या. नवरा शेतावर काम करत होता. भाताचं पीक तयार झालेलं होतं आणि ते तयार झालेलं पीक कापायला शेतावर गेला आणि उचलून घेऊन गेले त्याला. नंतर त्याच बाईंच्या भावाला आणि वहिनीला घरात जाऊन गोळ्या घातल्या. त्याच बाईंच्या, म्हणजे केशव कन्हाईच्या सांगते मी तुम्हाला. काहीच कारण नाही. 11 वर्षाचा त्यांचा मुलगा होता, तो मात्र वाचला. शेवटी ह्या बाईंकडे तो मुलगा आहे ना. नवरा मिळाला आणि वहिनी आणि भाऊ तर गेलाच. नंतर एक सुरेश मेरी नावाची महिला होती. ती चर्चमध्ये प्रार्थना करायला गेले होते, काहीतरी उत्सव होता आणि तिथूनच उचलून भावाला बाजूला घेतलं आणि तिथे घेऊन गेले त्या भावाला. जे नागेंद्र नावाच्या एक बाई होत्या, त्यांची तर आणखीनच वाईट गोष्ट. मुलगा त्यांचा हातातोंडाशी आलेला, कॉलेजमध्ये शिकणारा, अत्यंत ब्राईट मुलगा, ब्रिलियंट मुलगा, आणि त्याला असं वाटत होतं की आपण परदेशात शिकायला जाऊ. त्यासाठी तो काहीतरी एंट्रन्सची तयारी करत होता. त्याला एक दिवस फोन आला आणि काय रे म्हणे, तू बाहेर चाललायस, परदेशात शिकायला जाणारस? तर हो म्हणाला. तुम्हाला माहिती असेल की तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामधनं LTTEला मदत होत होती. तू काय LTTEला मदत करायला चाललास की काय बाहेर? हा सांगायचा प्रयत्न करतोय की असं काही नाही, पण ऐकून घ्यायचं काहीच त्यांनी ऐकलं नाही. तू त्यासाठीच जातोयस हे त्यांनी पुन्हा पुन्हा तेच सांगायचं ठरवलं. त्यांच्या लक्षात आलं की त्याचं बाहेर जाणं अतिशय धोक्याचं आहे. त्या बाईंनी त्याला घरात अक्षरशः डांबून ठेवलं की तू जायचं नाहीस बाहेर, तुझ्या जीवाला धोका आहे. पोरगा घरात बसला कितीतरी दिवस, पण ते थांबणार नव्हतं. एक दिवस मित्राकडून निरोप आला की अरे चल बाहेर जाऊया. असा मित्र आला त्याला घ्यायला. मित्रचे म्हटल्यावर आईने थोडा वेळ बाहेर सोडलं. बाहेर सोडलेला तो मुलगा परत आजतागायत आलाच नाही. सगळ्या महिला तिथे त्यांच्या तक्रारी आणि त्यांचं रडून रडून सांगत होत्या, आम्ही फक्त परदेशातले प्रतिनिधी होतो, आम्ही त्यांचे प्रश्न काहीच सोडवणार नव्हतो. माझ्यासारखी पत्रकार फार तर काय करेल तर बातम्या देईन, त्याच्या पलीकडे काही होणार नव्हतं. त्यांनी अनेक लोकांना, अनेक संस्थांना, संघटनांना, इंटरनॅशनल, नॅशनल लेवलवर हे त्यांची गाऱ्हाणी सांगितलेली होती. ती फक्त ऐकली गेली, त्याच्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही. गेल्या काही दिवसात जेव्हा मी बघते की पुढे काय झालंय, तेव्हा काही प्रमाणामध्ये ही जी मी तुम्हाला म्हटलं की 20 ते 40 हजार माणसं पूर्ण गायब झालेली आहेत. त्यातली काही माणसं परत आली आहेत आणि त्यांच्या परत येण्यासाठी एक मोठी भरभक्कम रक्कम त्यांच्या कुटुंबियांना मोजावी लागली आहे. जी माणसं बाहेर आली त्यांच्या तक्रारी कुठे गेलेल्या नाहीत, काहीच झालेलं नाही. तसं होणारही नाहीये. सरळ आहे, कोणी पुढे येऊन त्याची तक्रार करेल अशी शक्यता नाही. पण अजूनही मोठ्या प्रमाणात काही माणसं परत आलेलीच नाहीयेत. त्यांचं काय झालं हे माहीत नाही. आम्ही ज्या काळामध्ये तिथे होतो त्याच काळामध्ये आम्हाला ते बघायला नाही मिळालं, पण काय झालं असावं त्याची कल्पना येते. जशी हिटलरची छळछावणी होती तशी एक छळछावणी उघडकीला आली होती. LTTEची छळछावणी त्याच परिसरामध्ये, म्हणजे बट्टिकलोवा जिल्ह्यामध्ये. आणि त्यात म्हणजे अजूनही तिथे रक्ताचे डाग होते. भयंकर पद्धतीने लोकांना छळ करून तिथं मारलं गेलं असणार हे दिसत होतं. आणि तसंच काहीतरी ह्या लोकांच्या बाबतीत झालं असेल आणि काहीच पुरावे उरले नाहीत. अशा पद्धतीने इतकी माणसं पूर्ण गायब करण्यात आली आणि त्या बायकांशी भेटून त्यांचं दुःख शेअर करता आलं. तो एक अतिशय काय म्हणतो आपण दारुण अनुभव होता. पुढे तिथूनच आम्ही त्याच भागामध्ये एक संपूर्ण नावाच्या गावात गेलो. त्या गावामधल्या पण महिलांना आणि काही लोकांना मला भेटता आलं. श्रीलंका म्हणजे अतिशय सुंदर भाग आहे. जर आपण दक्षिण भारतामध्ये तुम्ही गेलेला असाल तर अतिशय सुंदर समुद्र किनारा, नारळाच्या बागा, भाताची शेती, अतिशय सुंदर भाग असतो. तसा भाग आम्ही प्रवास करत असताना एक असं भाग लागला की जिथे पूर्ण ओसाड, सगळं काहीच नाही. म्हणजे आश्चर्य वाटलं की अचानक इतकं सगळे शेती भाती सुंदर सगळं असताना मध्येच असा का भाग लागला असेल. पूर्ण ओसाड, काही म्हणजे काहीच नाही. म्हणजे आम्ही विचारतोय की हे काय आहे, तर म्हणे हे गाव आहे. काहीच म्हणजे एकही तिथे लक्षण दिसे ना गावाचं, गाव पण असल्याचं. त्या गावाचं नाव होतं संपूर. एकेकाळी एक अतिशय नांदतं गाव होतं ते.
आणि हे सगळं युद्ध संपल्यावर 2009 नंतर तिथे त्यांच्या गावामध्ये श्रीलंकेच्या नेव्हीनी त्यांचा तळ उभारला. त्या सगळ्या लोकांना तिथून जायला सांगितलं. ती लोक तिथून निघून गेली. काय बाडबिस्तारावरून एक चांगलं नांतं गाव पूर्ण रिकामं झालं. आणि मग ती लोकांनी तिथे घरामध्ये राहायला सुरुवात केली. तिथली मंदिरं उद्ध्वस्त झाली. तिथल्या शाळामध्ये कॅम्प झाले लष्कराचे, नेव्हीचे. आणि सगळं युद्ध संपल्यानंतर त्यांनी आवाहन केलं सरकारने की आता सगळं इथलं संपलेलं आहे, गावकरी परत येऊ शकतात. विचार करा, युद्ध चाललं 26 वर्ष. असं आपण समजू की ठीक आहे 26 वर्ष नाही, पण निदान एक 10-15 वर्ष तुम्ही गावापासून संपूर्णपणे तुटलेलं असतं आणि अचानक एक दिवस तुम्हाला सांगण्यात येतं की आता हा तुमचं गाव जायचंय का तुम्हाला तुमच्या गावात परत. एकतर कुटुंब सगळी विस्कळीत झालेली, काही जण गेलेले, काही जण घरातले कुटुंबातले सदस्यच त्यांना मारलं गेलेलं किंवा हरवलेले किंवा दुसऱ्या देशामध्ये निघून गेलेले. पण तरीही एक गावाची ओढ असते, आपली नाळ असते, आपलं एक ते मूळ गाव असतं आणि ती ओढ कायम असते माणसाच्या रक्तामध्ये. अशी माणसं परत एकदा त्या संपूर गावामध्ये आलेली होती आम्ही गेलो तेव्हा. आणि ज्या गावामध्ये त्यांनी मोठी मोठी घरं आणि शेतं होती तिथे त्यांना टिनाची म्हणजे पत्र्याची घरं, शेड्स उभ्या करून दिल्या होत्या, अशा चौकोनी चौकोनी चौकोनी. जिथं त्यांची काही एकर शेती असेल, भात शेती असेल, नारळाची शेती असेल, तिथं त्यांना असे छोटे वाफे करून दिले होते आणि त्या वाफ्यामध्ये ते छोटी भाजीपाला त्यांच्यापुरतं पिकवत होते. आणि पैसे त्यांना UN काहीतरी एक फूड कॅम्पमधनं दिलेले की ते 1600 रुपये दिले होते आणि त्याच्यावर त्यांनी एक नवीन आयुष्य उभं करायला घेतलेलं होतं. तिथेही आम्हाला अनेक बायका भेटल्या. मला कौतुक वाटतं की मोठी जिद्द असते बायकांच्यामध्ये की हार नाही मानत त्या. आणि अशा पूर्ण उद्ध्वस्त याच्यामधनं बायका उभ्या राहत होत्या, शेती करत होत्या, भाजीचे वाफे फुलवत होत्या. त्या बायकांना भेटताना पण खूप छान वाटलं. त्यातली एक जानकी नावाची बाई माझ्या तरुण मुलगी होती, अगदी 25-30ची असेल. लक्षात राहून यासाठी गेली की त्यांच्या गावामध्ये संपूरमध्ये आधी पंचक्रोशीतली सगळी मुलं शिकायला यायची. त्यावेळी तिथे काहीच शाळा बिळा काहीच नव्हती. होतं शाळेचं फक्त उद्ध्वस्त झालेली शाळा आणि तिला मुलाला शिकवायचं होतं. 5 किलोमीटर अंतरावर छोट्या गावामध्ये दुसरी शाळा होती. ही बाई रोज सकाळी सायकलवर तिच्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन जायची आणि त्याची शाळा संपल्यावर परत आणायची. आणि तिचं असं स्वप्न होतं की सगळं उद्ध्वस्त झालं असेल, त्याचा बाबा ह्या सगळ्या यादवीमध्ये गेला होता, पण मला ह्या मुलाला परत उभं करायचंय आणि तो पूर्ण हे गाव परत नांत करायचंय आणि माझा मुलगा हे गाव करेल नांत, असं तिचं स्वप्न होतं. आणि सायकल चालवणारी ती अशी मिडीस्कर्ट घातलेली ती मुलगी माझ्या अजून डोळ्यासमोर येते. कदाचित तो मुलगा आता मोठा झाला असेल आणि नक्कीच त्या गावामध्ये तो काहीतरी सकारात्मक काम करत असेल अशी माझी खात्री आहे. जशी हिना जिलानी होत्या, हिना जिलानींचं मी मगाशी नाव घेतलं, त्या मला इथे भेटल्या SAHR म्हणजे शहरच्या प्रोग्राममध्ये. आणि इथे मला अजून एक बाई भेटल्या, त्यांचं नाव निमाल्को फर्नांडो. ह्या जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की हिना जिलानी आणि हिंचं किंवा अस्मा जहांगीर यांचं नाव घेतल्याशिवाय पाकिस्तानमधल्या महिला चळवळीबद्दल आपल्याला बोलता येणार नाही, तसं निमाल्को फर्नांडोंचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला श्रीलंकेमधल्या महिला चळवळीविषयी आणि तिथल्या कामाविषयी नाही बोलता येणार. तर ह्या बाई जन्मल्या त्या सिंहली ख्रिश्चन म्हणून जन्मल्या आणि त्या पण परत कायद्याच्या विद्यार्थी दशेमध्ये असतानाच त्या विद्यार्थी चळवळीमध्ये आल्या आणि त्यांनी अनेक प्रकारचे संघर्ष केले. कायद्याचं शिक्षण घेतल्यावर तुम्हाला एक वेगळा काय म्हणतो आपण, एक कायदेशीर पद्धतीने तुम्ही विचार करायला लागता. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की श्रीलंकेतल्या महिलांची स्थिती कशी आहे. एक जाता जाता गंमत नोंदवते की श्रीलंकेतल्या महिलांची स्थिती, भारतातल्या महिलांची स्थिती आणि पाकिस्तानातल्या महिलांची स्थिती अशी जर तुलना करायची असेल ना, तर एक आत्ता गेल्या वर्षी आलेला एक अहवाल आहे. 148 देशामध्ये भारताचा क्रमांक आहे 129वा. आपण तिथे आहोत म्हणजे समानतेच्या बाबतीमध्ये. आणि श्रीलंका आपल्यापेक्षा पुढे आहे. आपल्यापेक्षा बरीच बरी त्यांची स्थिती आहे. आपल्यापेक्षा बरीच बरी स्थिती बांगलादेशची आहे. आपल्यापेक्षा चांगली स्थिती नेपाळची आहे. आपल्या मागे फक्त एकच आनंदाचं, तेवढाच आनंद आपल्याला जो नेहमी होतो, आपल्या मागे पाकिस्तान आहे. तर अशा ठिकाणी म्हणजे आपल्यापेक्षा बरी स्थिती असताना सुद्धा त्यांनी महिला चळवळीमध्ये काम केलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी की स्वतः सिंहली असून सुद्धा तमिळावर होणारे अत्याचार बघून त्या तमिळ
तमिळांच्या बाजूने उभ्या राहिल्या. आणि अर्थातच हे सरकारला आणि बाकीच्या लोकांनाही मानवणारं नव्हतं. प्रचंड विरोध झाला त्यांना, प्रचंड धमक्या आल्या. त्यांची एक मैत्रीण होती हक्कांसाठी लढणारी, मानवी हक्कांसाठी लढणारी, तिला मारलं गेलं. आणि अशा वेळी जेव्हा जीवावरच आलं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही देश सोडून चालते व्हा. निमाल्को 4 वर्ष श्रीलंकेतनं बाहेर जावं लागलं त्यांना. आणि 4 वर्ष त्यांनी बाहेर राहिल्या तरी संघर्ष सोडला नाही. त्यांनी तिथून त्यांची लढाई सुरू ठेवली. हे सगळं संपलं तेव्हा त्या परत आल्या. आणि जी ही शांतता प्रक्रिया होती त्या शांतता प्रक्रियेमध्ये निमाल्को यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे जी नॉर्वेची मध्यस्थी करून श्रीलंकेचा प्रश्न सोडवण्यात आला, त्या मध्यस्थीमध्ये किंवा नंतरच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निमाल्को नसत्या तर कदाचित ही सगळी बोलणी किंवा जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सगळं काम आहे ते पुढे गेलं नसतं. UN मध्ये वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी त्या अजूनही कार्यरत आहेत. तर या सगळ्या महिला या 2 देशाच्या प्रवासामध्ये भेटलेल्या. खरं तर या महिला म्हणजे तो देश नव्हे, किंवा मी असा दावा करणार नाही की ह्या महिला म्हणजे मला पाकिस्तानात भेटलेल्या महिला म्हणजे पाकिस्तान मधल्या महिलांचं खरं चित्र आहे. नाही, एक 8 दिवसांच्या भेटीमध्ये तुम्हाला जे काही दिसतं त्यातनं तुम्ही निष्कर्ष नाही काढू शकत. तुम्ही फार तर काय म्हणतो निरीक्षणं नोंदवू शकता. आणि तशी निरीक्षणं मी फक्त नोंदवली आहेत. तशी माणसं मला जी काही भेटली त्या माणसांबद्दल, त्या बायकांबद्दल मी बोलली आहे. तसंच श्रीलंकेबद्दल पण आहे. दोन्हीतला फरक हा की मला इथे जास्तीत जास्त सामान्य महिलांबरोबर बोलता आलं, भेटता आलं. आणि मी जसं तुम्हाला म्हणाले की ह्या महिला आपल्या घरातला कर्ता पुरुष डिसॅपियर झालेला असताना, गायब झालेला असताना सुद्धा त्यांना साध्या बायका, शेतकरी बायका, अल्पशिक्षित बायका संघर्ष करत होत्या. त्यांनी लढाई सोडलेली नव्हती आणि त्यांच्या डोळ्यामधल्या आशेचे दिवे विझलेले नव्हते. मी माझ्या घरातला मुलगा, माझा नवरा, माझा भाऊ यांना मी परत आणेन ही जिद्द होती आणि ही आशा होती. हे सगळं बघत असताना म्हणजे इतक्या सगळ्या विपरीत स्थितीमध्ये लढणाऱ्या पाकिस्तानातल्या बायका किंवा इतक्या यादवीसारख्या गोष्टीमध्ये टिकून राहिलेल्या, पिचून न जाता पुन्हा जिद्दीनं उभं राहणाऱ्या, देशाला उभं करणाऱ्या, स्वतःच्या घराला उभं करणाऱ्या श्रीलंकेतल्या बायका, हे सगळा वेगळा अनुभव आहे. आणि भलेही देश वेगळा असेल, ही जिद्द आहे ना उभं राहायची विपरीत परिस्थितीमधनं, मोडून न पडण्याची जिद्द, ही सगळ्या बायकामध्ये सारखी आहे. मग त्या भारतीय असोत, त्या श्रीलंकन असोत का त्या पाकिस्तानी असोत. जगभरातल्या बायकामधला हा जो भगिनी भाव आहे तो पण दिसला सगळा. त्या कधी मला इतक्या सगळ्यांना भेटताना कुठेही तुम्ही दुसऱ्या देशातनं आलेला आहात असं कधीच नाही वाटलं की तुम्ही शेजारी देशातले आहात आणि तुम्ही आमच्यासारख्याच आहात. हा एक भाव होता, तो फार काय म्हणतो आपण स्पर्शून जाणारा होता. हे सगळं भेटीगाठी होऊन 8-10 वर्ष होऊन गेलेली आहेत. असं म्हणतो आपण की काळ जातो तेव्हा तुमची पावलं आणखीन पुढं पडायला पाहिजेत. पण दुर्दैवानं दोन्ही देशांच्या बाबतीत तसं घडलेलं नाहीये. म्हणजे असं नको होतं व्हायला पण तसं घडलंय की पाकिस्तान आपण बघतोय की कुठल्याच पातळीवर आपण पुढं पाऊल पडले असं म्हणता येत नाही. गेल्याच वर्षी फार मोठ्या आर्थिक संकटामध्ये पाकिस्तान सापडला होता आणि अजूनही त्याच गर्तेत आहे. महिलांच्या संदर्भातली स्थिती अजिबातच सुधारलेली नाही. मी सहज आता इथे बोलायचं म्हणून मी थोडा शोधायचा प्रयत्न केला तर एकट्या सिंधमध्ये जानेवारी 2025 मध्ये 3 दिवसामध्ये 8 महिलांना ठार करण्यात आलं. ऑनर किलिंग परत एकदा. काहीच गोष्टी थांबलेल्या दिसत नाहीयेत. 3 दिवसात 8 असा इतका मोठा जर नंबर एका फक्त प्रांतातला असेल तर पूर्ण देशाचं चित्र किती भयावह असेल आपल्याला कल्पना येते. आणि श्रीलंकेतही आपण बघतो की तेच झालंय. पुन्हा एकदा तिथेही आर्थिक संकटात देश सापडला. म्हणजे यादवीमधनं सावरत असताना पुन्हा एकदा तिथे आर्थिक संकट उद्भवलं. पण आता थोडं राजकीय दृष्ट्या बदलतं आहे. नवीन सरकार येत आहे, नवीन माणूस आलेला आहे आणि कदाचित तो देश जिद्दीने उभा राहील अशी थोड्या आशा आहेत. तर ही होती मला भेटलेली शेजारी देशातल्या ह्या बायका होत्या ज्या मला भावल्या, लक्षात राहिल्या, आयुष्यभर लक्षात राहतील. त्यांच्याकडून काही शिकता आलं.
आज महिला दिन आहे. महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देताना आणि ह्या सगळ्या महिलांचं स्मरण करताना किश्वर नाहिद नावाच्या एक पाकिस्तानी कवयित्री आहेत की ज्यांच्या कविता सगळ्या जगभर अतिशय प्रसिद्ध आहेत. कदाचित सिसिलियांना माहिती असतील त्यांचं नाव. त्यांच्या कविता जी एक कविता आहे जी अत्यंत प्रसिद्ध आहे, ते कवितेनी मी माझ्या भाषणाचा समारोप करते. त्या असं म्हणतात की हम गुनहगार औरतें हैं, हम गुनहगार औरतें हैं कि अब ताकुब में रात भी आए, कि अब ताकुब म्हणजे पाठोपाठ पाठलाग करत रात्र जरी आली, कि अब ताकुब में रात भी आए तो ये आंखें नहीं बुझेगी, तो ये आंखें नहीं बुझेगी. कि अब जो दीवार गिर चुकी है, कि अब जो दीवार गिर चुकी है उसे उठाने की जिद ना करना. ऑलरेडी सगळ्या ज्या भिंती आम्ही पाडलेल्या आहेत त्या पुन्हा उभ्या करायचा प्रयत्न करू नका. अब जो दीवार गिर चुकी है उसे उठाने की जिद न करना, हम गुनहगार औरतें हैं. धन्यवाद. प्रगतीने एक अत्यंत वेगळ्या विश्वामध्ये आपल्याला तिच्या बोलण्यातून नेलेलं आहे. तिच्या लेखनातूनही ती सतत नेतच असते, परंतु एक वेगळं आणि विदारक, याबरोबरच कुठेतरी भगिनीभाव दिसणारं आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारं अशा प्रकारचंही चित्र कुठेतरी दिसत होतं. आणि हे सगळं बघत असताना आजच्या या महिला दिनी हा विचार मांडत असताना शेवटी असं वाटतं की इतकी सगळी सुधारणा होते आहे, जग घडतंय की बिघडतंय हाच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण जगभरची स्त्री ही नैसर्गिकदृष्ट्या दैहिकदृष्ट्या सारखीच आहे, परंतु सांस्कृतिक भिन्नता असते. त्यामुळे प्रत्येक देशाची संस्कृती, प्रत्येक प्रांताची संस्कृती वेगळी असते आणि त्या संस्कृतीमध्ये स्त्रीला जे स्थान दिलेलं आहे त्यामध्ये तिची खरंच परवड होते का, किंवा ती त्वेषाने फिनिक्स पक्षासारखी त्या राखेतूनही पुन्हा उठते का, हा एक मोठा प्रश्न असतो. मला असं वाटतं की प्रगतीने स्त्रीच्या नजरेतून जग बघितलं की खूप वेगळं दिसतं. पुरुषाच्या नजरेतून जग वेगळं दिसतं. म्हणजे बीजिंगला ज्या वेळेला महिलांची परिषद झाली तेव्हा त्यांनी ते घोषवाक्यच दिलं होतं की स्त्रीच्या नजरेने जगाकडे बघा. म्हणजे पाकिस्तानातल्या स्त्रिया काय, किंवा श्रीलंकेतल्या स्त्रिया काय, किंवा भारतातल्या स्त्रिया काय, जगभरच्या सगळ्या स्त्रिया, त्यांची एक वेगळी दृष्टी असते, परंतु त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी एक वेगळी असते. आणि त्या कोणत्या दिव्यातून जात असतात, पण तरीसुद्धा त्या आपली जिद्द हारत नाहीत. आणि जशा किश्वरने सांगितल्याप्रमाणे किंवा त्या कवयित्रीने सांगितल्याप्रमाणे की भिंती उभारायच्या की भिंती पाडायच्या, आणि पाडलेल्या भिंती पुन्हा उभारत असतील तर पुन्हा मग स्त्रियांना कसं जिद्दीने लढायला पाहिजे हे या एकूणच सगळ्या चित्रावरून दिसत असते. मला असं वाटतं की ऑन द फील्ड नावाचं पुस्तक अतिशय सुंदर आहे. ते सुंदर अशा अर्थाने कारण भारतातल्या महिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये संदर्भ आहे की जे कोळी समुद्रातून पळवून नेलेले असतात आणि त्यांना तुरुंगात सडत असतात, त्यांच्या बायकांची इथे भारतामध्ये काय हाल झालेले आहेत. म्हणजे आपल्याला नेहमीच शेजाऱ्यांचं कुरण किंवा कुंपणात बघितल्यानंतर सगळं छान छान असेल असं वाटतं, पण तसं ते नाही हे आपल्याला दिसतं. आणि आपल्या स्वतःच्या शेजारच्या आजूबाजूच्या राज्यामध्येही आपण बघत असतो, आपल्या राज्यामध्येही आपण बघत असतो की बालिकांवर होणारे अत्याचार, अन्याय, किंवा आता स्वारगेटमध्ये जे प्रकरण घडलं ते, की स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलायला हवा आहे. म्हणजे याच्यासाठी एक खूप मोठा संघर्ष करावा लागतोय की आजही जागतिकीकरणानंतर 30 वर्ष 35 वर्ष झालेली आहेत आणि अजूनही हा दृष्टिकोन बदलत नाहीये. एक वस्तुवादी म्हणजे ती एक वस्तू आहे अशा अर्थानेच बघितलं जातंय, किंवा आपल्याला सहज उपलब्ध होणारी आहे आणि कशाही पद्धतीने तो उपभोग आपण घेऊ शकतो आणि तिला फेकून देऊ शकतो. पाकिस्तानातही ते घडतं आहे, श्रीलंकेतही ते घडतं आहे, पण कुठेतरी एक मानवतेची ज्योत आहे. आणि जोपर्यंत एक व्यक्ती अशा पद्धतीने उभी आहे तोपर्यंत तिच्याकडे प्रेरणा आपल्याला तिच्यापासून मिळत जाईल.
प्रगतीने अत्यंत प्रभावी पद्धतीने हे सगळं आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आजच्या दिनाचं औचित्य साधून तिने हे सगळं आपल्यासमोर आणलेलं आहे. मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून आभार मानते.